शबरीला 150 वर्षाला भेट दिली जगाच्या मालकानं रामानं 150 वर्षाला भेट दिली. आपल्याला का देव भेट देणार? आपल्याला का देव भेट देणार? बरं आपण परमार्थ केलं आपलं हित का दुसऱ्याच हित या शबरीनं तर दुसऱ्या हितासाठी केलं ते सोडून द्या, पण आपल्याला आपल्या हितापुरतं जरी करणं भाग आहे ना, करणं भाग नाही. दोघं जर भाऊ होते मला, पण त्या बारक्याला इतका देवाचा नाव होता लईच नाही, मोठ्याला देवाचा नावच नव्हता बरं का, मोठ्याला देवाचा नाव नव्हता. काय झालं काय करावं त्याने एक बार तरी देवाचं नाव घ्या. बरं ते बारक्याचं बरं होतं का मोठ्याचं बरं होतं देवाचं नाव घेतलं? कोणतरी महाराज सांगितलं बारक्याचं कसं बरं होय? बारक्याला वाटत होतं मोठ्याने देवाचं नाव घ्या, मग ते मोठ्याचं बरं होतं ना, पण त्या बारक्याला काय वाटतं घ्यावा माझा भाऊ त्याचं चांगलं व्हावं, मग हे रोज त्याला देवाचं नाव घ्यायला ते देवाला मानितच नव्हतं आणि ते देवाचं नाव घेत नव्हतं. मग देवाचं नाव घेत नव्हतं काही नव्हतं. मग या गावात माझ्यासारखा महाराज आला, माझ्यासारखा गावात महाराज आला. त्यानं काय केलं मला म्हणला महाराज तुम्ही इकडे या. नेलं मला धरून त्यामुळे घरात तर कोणून आम्हाला अंधारातली गोष्ट आहे, अंधारातली गेलं म्हणजे अंधारातली गोष्ट आहे म्हणलं गेलो घरात पार गेलं 3ऱ्या रूम मध्ये. मग आता म्हणलं हे नक्की हंतय बुटाना काय वाटतंय नक्की बुटाना हंतय बुटाना महाराज म्हणून बोला मला आणि दोघं जण भाऊ मला इतका देवाचं नाव मला एवढा माळा काय झाली त्याच्या, पण मोठ्याला देवाचं नावच घेत नाही मला. तुम्ही काय करा मला तुमच्या पाया पडतो एक बरंच त्याला राम म्हणायला काय म्हणला एक बरंच त्याला राम म्हणायला हवा. मग आता आमचं काय काम आम्ही चांगलं सांगणार तर कोणाला देव देव कर बाबा तू काय असं तसं आम्ही चांगलं आम्ही कशाला वाईट सांगतो म्हणलं आमचं कामच ते या येऊ दे त्याला. ते बी लय चांगलं होतं त्याला कळलं घरी महाराज आले म्हणून त्याला वाटलं आता महाराज नक्की काहीतरी कुठं ना करते की घरीच आलं नाही म्हणलं आता ते काही घरी आलं नाही आपला मी जातो म्हणला महाराज तुमच्या पाया पडतो आजचे दिवस मुका मला तर आम्हाला काय पोटाला मिळत तिथं राहायचं कुठं मिळालं काय मागला पडत वारी मग राहिलो मग दुसऱ्याची वाट बघितली उठलं दुसऱ्या दिवशी चाललो म्हणलं आज काय वाद राहणं होत नाही मी जातो म्हणलं महाराज आजच्या दिवस थांबा पाया पडतो मला एक बरं त्याला राम म्हणाला थांबलो का कुठे बी राहायचे 8 दिवस झाले का 4 रोज झाले का बरं मला राहतो म्हणलं. त्यानं काय केलं खाया पिया मस्त जेवण केलं म्हणजे ते कोणतं कुणच होतं महाराज गेलेलं काही जागत नाही पुन्हा महाराज गेल्यास आपण घरी जायचं दुसऱ्या दिवशी घरी आवड ना चाललो 3रा बरा चालू महाराज म्हणला आजचाच मुक्काम करा काय करा आजचा मुक्काम करा म्हणला माझा विश्वास होता म्हणला तुम्ही संत आहे तुम्ही महाराज आहे तुम्ही एक बार त्याला राम म्हणायला होता आजच्या दिवस तुम्ही काय करा म्हणला थांबा. थांबलो मग ते सकाळी आला सकाळी केलं हे केलं मला त्याला मी पटाने रोजच राम म्हणायचा 3 दिवस त्याला वाटला तर महाराज 3 दिवस राहिले तर इतकी कसं राहिलं मी चाललो की ते लागलं रडायला काय करायला रडायला होता ते चाललं असं त्याला वाटलं असं मी रडायला महाराजाला महाराजाची बाई असते ते लागलं रडायला ते रडायला म्हणजे ओळखीलं त्या म्हणलं तुमची इच्छा का तुमच्या भावानं रामच म्हणा म्हणला महाराज हो. मी काय म्हणलं तुम्ही अशी बातमी पसरा महाराज गेलं त्यांनी काय केलं तरी पण काऊ गेलं महाराज गेलं कुठं गेलं वरी नाही वरी गेलं गावाला गेलं त्याच्या महाराजाच्या गावाला गेलं वरी नाही महाराज काय म्हणा तुम्ही काय मला महाराज गेलं म्हणून भूमका सोडा निघत तो कवळा माग पहिला वरी नाही गेलं कवळा माग लपलं महाराज गेलं त्याला मी तुमच्या वाटलं महाराज गेलं मला महाराज आमच्या घरी गेलं म्हणला माझ्या किती मोठं नशीब मला आमच्या दारात महाराजाला मरण आलं आलं घरात पाय टाकलं का घ्यावा महाराजाला हात किती उभं राहिलं म्हणलं तुम्ही तर गेलतात मला कुठं म्हणलं मी गेलो नाही तुला रामाचं नाव म्हणायच ना म्हण राम म्हणतच नाही घरलं पक्क म्हणलं तुला राम म्हणावंच लागल मला मी म्हणतच नाही तुला राम म्हणावंच लागल ते म्हणला मी म्हणतच नाही तुला राम म्हणावंच लागल ते म्हणला मी म्हणतच नाही
25 वर्ष चांगलं सुखानं जगलो. काय झालं 20-25 वर्ष चांगलं सुखानं जगलं. फक्त एक बार राम म्हणलं त्याची काय मागणं थोडी चाल गेलीच नाही. काय तसं देवाला मागायचं नाही, कुठं हात जोडायचं नाही, ते नाही. मग 25 वर्षाला ते गेलं ना. म्हातारं होऊन गेलं ते. मेल्यानंतर आले ना ये म्हणे या नेलं या म्हणे नेलं मांडलं तिथं दरबारात. आता आपल्याकडे बांधण्यासाठी हे बांधणं हवलं महाराज पोलीस ठाण्यासाठी केस. मग तिथं वकील असते ती विचाराया. मग तसं तिथले वकील वाहिलेच आहे. काढलं पुस्तक काढलं ना. मग तिथल्या त्या वकिलाने विचारायला चालू केलं. म्हणजे तुम्ही तिथून वाचा चालू करा, कोणतं बराबर आहे कोणतं चुक आहे मी सांगतो. मग म्हणजे हे कवा कीर्तनाला जात होतं का? म्हणजे कीर्तनाला जात नव्हतं पण जाणारे नाव लिहित होतं. म्हणजे मारा फुले मारली फुले. म्हणजे हे कवा भजनाला जात होतं का? म्हणजे भजनाला जात नव्हतं पण ते ह्याचा अभंग चुकला त्याचा अभंग चुकला चुकी काढत होतं. म्हणजे मारा फुले. म्हणजे हे कवा साखरवाडी दागर कुठं तोंडी दागर कुठं पंढरपुरा दागर आळंदी पैठणमध्ये अन्नदान करीत होतं का? म्हणजे अन्नदान करीत नव्हतं तो जेवाय पुढल्या कडीला होतं. अन्नदान करीत नव्हतं तो जेवाय पुढल्या कडीला होतं. म्हणजे कुठं हरिपाठ हे चालू असल्या जात होतं का? म्हणजे हरिपाठाला जात नव्हतं तो गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुढल्या कडीला होतं. काय म्हणजे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुढल्या कडीला बसत होतं. मारा फुले. म्हणजे हे केव्हा जप करीत होतं का? म्हणजे हा जप केला नाही काय ना फक्त एक बार राम म्हणलं होतं ते चुकून म्हणलं होतं. काय म्हणजे एक बार राम म्हणलं होतं ते चुकून म्हणलं होतं. आता ह्याचं 99% पाप झालं आणि 1% पुण्य झालं. आता पाप द्यावा का पुण्य द्यावं या माझी कोणीने बांधकर. आता म्हणजे ह्याला काय करा म्हणजे नीट उचला आणि इंद्राकडे चला. आपण इंद्राला इंद्राला म्हणजे 99% पाप या एक बारच राम म्हणलं या. मग इंद्रा मला काही जास्त कळत नाही. आपलं की गाण्यावर आहे ह्यानं पळ म्हणलं तिकडे पळायचं त्यानं पळ म्हणलं तिकडे पळायचं नाही पळण्यावरच आहे. एक प्रश्न विचारतो म्हणजे ह्याला म्हणजे तो 99% पाप या आणि 1% पुण्य या. मग तुला ह्यातला आशीर्वाद कोणता द्यायचा? मग तिथं तरी ह्यानं म्हणावं राम म्हणलेला आशीर्वाद द्या. तिथं मी काय म्हणलं ते तहा नव्हतो का एक बार म्हणलो तेच बरं राहील. काय म्हणलं तिथं एक बार म्हणलं होतं तेच बरं राहील. म्हणला माझा विहिरा खुदला तुम्ही काय करा बर्म द्यावा का त्याला बर्म द्यावा का बर्म द्यावा का निराश म्हणजे बर्म द्यावा ह्या 99% पाप या 1% पुण्य या. त्याला काय आशीर्वाद द्यावं बर्म द्यावं. म्हणला ह्या बघा माझं काम काय की सृष्टी निर्माण करायची. काय करायचं सृष्टी निर्माण करायची एवढं काम आहे माझं. मला काही ह्याच्या पुढं कळत नाही. ह्याला महादेवाकडे न्या. काय म्हणजे महादेवाकडे न्या नेलं महादेवाकडं. महादेवाकडे नेलं म्हणजे याचं 99% पाप आहे 1% पुण्य आहे. म्हणजे त्याला आशीर्वाद कोणता द्यावा? महादेव मला काही जास्त कळत नाही. मी राहतोय मसन वाट्यात